नमस्कार. मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि यातलाच एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लसीकरण. हा एक प्रवास आहे आणि आज आपण हाच प्रवास अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या आपल्या चर्चेत काय काय असेल? सगळ्यात आधी आपण बघूया प्रतिबंध आणि उपचार यातला फरक. मग बोलूया संरक्षणाच्या ढालीबद्दल. लसीकरणासाठी कोणती साधनं वापरली जातात, या प्रवासात काय अडखळी येऊ शकतात, आणि शेवटी 4 सगळ्यात महत्त्वाचे संदेश कोणते आहेत तेही पाहूया. चला मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. आपलं ध्येय प्रतिबंध विरुद्ध उपचार म्हणजे नेमकं काय? हा फरक ना खूप महत्त्वाचा आहे. बघा, लस म्हणजे काय तर आजार होण्याआधीच दिलेली एक ढाल. ती आपल्या शरीराला लढायला तयार करते. याउलट औषध ते आजार झाल्यावर दिलं जातं. म्हणजे लस ही युद्धाआधीची तयारी आहे, तर औषध म्हणजे युद्ध सुरू झाल्यावर मदतीला येणारी फौज. म्हणूनच म्हणतात ना, प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच चांगला. बरं, मग ही संरक्षणाची ढाल, हे कवच आपल्याला नेमक्या कोणत्या शत्रूंपासून म्हणजे कोणत्या आजारांपासून वाचवतं? चला बघूया. 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 12. हो, आपलं जे ठरलेलं लसीकरण वेळापत्रक आहे ना, ते एका मुलाला तब्बल 12 वेगवेगळ्या आणि गंभीर आजारांपासून संरक्षण देतं. आणि ही यादी बघा. यात टीबी, पोलिओ, गोवर, धनुर्वात, डांग्या खोकला असे कितीतरी आजार आहेत. यातले काही तर एकेकाळी खूप सामान्य होते आणि काही तर जीवघेणे होते. या सगळ्यांपासून फक्त एका लसीकरण कार्यक्रमामुळे संरक्षण मिळतं. विचार करा, हे किती मोठं कवच आहे. आता कुठलीही मोहीम यशस्वी करायची असेल तर त्यासाठी योग्य हत्यारं किंवा साधनं लागतात, बरोबर? मग या लसीकरणाच्या मोहिमेत कोणती साधनं वापरली जातात तेच आता आपण समजून घेऊया. इथे बघा, पोलिओ लसीचं एक उत्तम उदाहरण आहे. आधी IPVचा अर्धा मिलीचा डोस दिला जायचा, पण नंतर FIPV आला. त्याचा डोस फक्त 0.1 मिली, म्हणजे कमी डोस, पण तो जास्त वेळा दिला जातो. या बदलामुळे काय झालं तर कमी लसीमध्ये जास्त मुलांना संरक्षण देणं शक्य झालं. हेच तर आहे विज्ञानाचं यश. काळानुसार लसीकरण अधिक प्रभावी बनवलं जातं. आणि ही अचूकता फक्त लसीच्या डोसमध्येच नाही तर सिरिंजमध्ये पण असते. बघा, 3 वेगवेगळ्या प्रकारचे सिरिंज वापरल्या जातात. अगदी लहान 0.1 मिलीची सिरिंज BCG आणि FIPVसाठी, 0.5 मिलीची सिरिंज इतर बहुतेक लसींसाठी, आणि एक मोठी 5 मिलीची सिरिंज जी फक्त BCG आणि गोवरची लस मिक्स करण्यासाठी वापरली जाते. सगळं कसं ठरलेलं आणि अचूक. पण हा प्रवास नेहमीच सरळ नसतो. यात काही धोके आहेत, काही अडथळे येतात, आणि हे समजून घेण्यासाठी 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, जे प्रत्येक पालकाला माहीत असलेच पाहिजेत. पहिला शब्द आहे लेफ्ट आउट. लेफ्ट आउट म्हणजे असं मूल ज्याला आयुष्यात एकही लस मिळालेली नाही, म्हणजे त्याच्या संरक्षणाचा प्रवास सुरूच होऊ शकला नाही. आणि दुसरा शब्द आहे ड्रॉप आउट. ड्रॉप आउट म्हणजे असं मूल ज्यानं लसीकरण सुरू तर केलं पण मध्येच सोडून दिलं. वयानुसार जे डोस घ्यायला हवे होते ते चुकले, म्हणजे संरक्षणाचा प्रवास अर्धवट राहिला, ज्यामुळे ते मूल असुरक्षित झालं. मग हा प्रवास अर्धवट राहू नये, तो सुरक्षितपणे पूर्ण व्हावा, यासाठी काय करायचं? तर आरोग्य कर्मचारी आपल्याला एक मार्गदर्शक पुस्तिकाच देतात, 4 महत्त्वाच्या संदेशांच्या रूपात. हे 4 संदेश अगदी सोपे आहेत पण खूप महत्त्वाचे. 1. आज कोणती लस दिली आणि ती कोणत्या आजारापासून वाचवते हे जाणून घ्या. 2. पुढच्या लसीकरणाची तारीख आणि ठिकाण नक्की विचारा. 3. लसीकरणानंतर काही त्रास होऊ शकतो का आणि झाल्यास काय करायचं हे समजून घ्या. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, लसीकरण कार्ड जीवापाड जपा आणि प्रत्येक वेळी सोबत आणा. बस, या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या की सगळं सोपं होतं. आणि जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आपण जेव्हा एका मुलाचं लसीकरण पूर्ण करतो तेव्हा आपण फक्त त्या एका मुलाला नाही वाचवत, तर एका मुलाचा पूर्ण झालेला हा लसीकरणाचा प्रवास संपूर्ण समाजाचं रक्षण करायला कशी मदत करतो याचा विचार नक्की करा.